पत्नी काही आठवड्यापूर्वीच बाळाला घेऊन माहेरी गेली होती. घरात रूम फ्रेशनरचा सुवास दरवळत होता. पोलिसांनी बेडरूम मधील बॅग आणि मग किचन मधलं फ्रीज उघडलं. तिथे एका प्लॅस्टिकची पिशवी विचित्रपणे गच्च भरलेली होती. पोलिसांनी पिशवी उघडताच थरकाप उडाला, कारण तिथे मानवी शरीराचा तुकडा होता. पण तो फक्त एक तुकडा नव्हता. शांत डोक्याने केलेल्या खुनानंतर तितक्या शांतपणे पसरलेले ते तुकडे होते. हा तुकडा फ्रीजमध्ये सापडला, काही तुकडे बेड खाली आणि एक तुकडा मृत्यूदेहाचा सर्वात महत्वाचा भाग सापडला नाही. विशाखापट्टणममध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा श्रद्धा बालकर प्रकरणाची आठवण करून दिली आहे. IANS देगावर काम करणारा एक तंत्रज्ञ त्याच्या गर्लफ्रेंडला घरी बोलवतो, तिचा खून करतो, मग तिच्या मृत्यूदेहाचे तुकडे करतो आणि हे सगळं करत असतानाही त्याच्या घरातून एकालाही शेजाऱ्याला विचित्र आवाज किंवा वास सुद्धा येत नाही. एवढे मोठे गुन्हेगारी प्रकरण पोलिसांसमोर कसे उघड झाले, या खुनामागची गोष्ट काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. ही घटना आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातली गुजुवाडा परिसरातील LV नगर मध्ये एका साध्याशा दिसणाऱ्या घरात घडली. 35 वर्षीय चिंटाळा रवींद्र हा भारतीय नौदलात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. त्याचे पोस्टिंग विशाखापट्टणम मधील IANS देगा या युद्धनौकावर होते. त्याची पत्नी काही आठवड्यापूर्वीच आई झाली होती आणि बाळासह ती विजयनगर मधील तिच्या माहेरी गेली होती. घरात एकटा असल्याने रवींद्रला मौका मिळाला. 29 मार्च 2026 रोजी रविवारी त्याने आपल्या प्रियसीला घरी बोलवलं. या प्रियसीचं नाव होतं पोलीपल्ली मोनिका. ती 29 वर्षाची होती. शहरातील एका सरकारी बँकमध्ये ती नोकरी करत होती. रवींद्र आणि मोनिकाची पहिली भेट झाली ती 2021 साली मिंगल या डेटिंग ॲपवर त्यांची ओळख झाली. वयाचं अंतर होतं. रवींद्रचे लग्न झाले होते, पण तरीही त्यांच्यातील हे नातं प्रेमात बदललं. ते एकमेकांना भेटायचे, एकत्र वेळ घालवायचे. पुढे 2024 मध्ये रवींद्रचं लग्न झालं, तरी त्यानं आपल्या पत्नीपासून हे नातं लपून ठेवलं. आपल्या पत्नीच्या गावी गेल्यानंतर रवींद्र पुन्हा एकदा मोनिकाच्या संपर्कात आला, पण या नात्यातून आज तणाव निर्माण झाला. 29 मार्च 2026 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास रवींद्रने मोनिकाला आपल्या घरी बोलवलं. दोघांमध्ये बोलणं सुरू होतं, पण अचानक त्यांच्यात जोरदार भांडण झालं. हे भांडण इतकं टोकाला गेलं की रवींद्रने मोनिकाचा गळा दाबून तिचा खून केला. खून झाल्यानंतर रवींद्रने पॅनिक होण्याऐवजी गुन्हा लपवण्याचा विचार केला. त्याने घरातील रक्ताचे डाग पुसले आणि कोणताही वास येऊ नये म्हणून रूम फ्रेशनर मारले. पण हे पुरेसं नव्हतं. त्याला मृत्यूदेहाची विल्हेवाट लावायची होती. त्याने जवळच्या बाजारात चाकू शोधला, पण त्याला हवा तसा चाकू मिळाला नाही. त्यामुळे तो घरी परतला आणि ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून मोठा चाकू मागवला. चाकू आल्यानंतर त्याने मोनिकाच्या मृत्यूदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. त्याने मृत्यूदेहाचे 3 प्रमुख भाग केले: डोके, हात, पाय आणि धड. हात आणि पाय त्याने बॅगेत भरून ती बेड खाली ठेवली. धडाचा तुकडा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून त्याने फ्रीजमध्ये ठेवला. आणि मात्र डोक्याचं काय करायचं याचा त्याने वेगळा भेद केला. त्याने डोकं आणि हाताचे तुकडे एका पिशवीत भरले, पेट्रोल विकत आणले आणि त्या पिशवी घेऊन तो शहराच्या बाहेर आडविवरम भागातल्या एका भागात गेला. तिथे त्याने डोके आणि हात जाळून टाकले. मोनिकाचा फोन सुद्धा त्याने तिथे जाळून टाकला. आता सगळे पुरावे नष्ट करून रवींद्र पळून गेला नाही. तो घरी आला. मग त्याने आपल्या एका मित्राला फोन केला. फोनवर त्याने सगळी कबुली दिली. मित्राने त्याला सल्ला दिला की पळून जाऊ नकोस, पोलिसांसमोर हजर हो. रवींद्रने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तो गुदुवाका पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून त्याच्या घराची झडती घेतली. बेडरूम मध्ये बेड खाली बॅगेत पायांचे तुकडे सापडले. मग किचन मधील फ्रीज उघडलं. तिथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मोनिकाचं धड सापडलं. पोलिसांना हे सगळे पुरावे जप्त केले, पण गुन्ह्याचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे मोनिकाचं डोकं. ते अजूनही सापडत नव्हतं. पोलिसांनी रवींद्रला घेऊन घटनास्थळी पुनर्रचना केली. त्याने डोके जाळण्याचा दावा केला असला तरी पोलीस तिथेही जाऊन त्याचे काही अवशेष शोधू शकले नाहीत. ही बाब पोलिसांसाठी मोठं आव्हान बनली आहे. रवींद्रने आपल्या कबुली जबाबात सांगितलं की मोनिका त्याच्याकडून पैसे उकळत होती. तिने आतापर्यंत 3.5 लाख रुपये घेतले होते. एवढंच नाही तर ती रवींद्रची ओळखपत्र सुद्धा घेऊन गेली होती, जेणेकरून ती त्याच्यावर दबाव टाकू शकेल. रवींद्रने लग्न केल्यानंतर ती त्याला ब्लॅकमेल करू लागली. ती म्हणायची की जर तुम्हाला पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या बायकोला सगळं सांगेल. या सततच्या त्रासाला कंटाळून रवींद्रने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने ही हत्या आधीपासून प्लॅन केली होती. त्यासाठी त्याचे चाकू आणि इतर साहित्याची खरेदी केली होती. मोनिकाच्या वडिलांना या घटनेचा मोठा धक्का बसला.
त्यांनी सांगितलं की आम्हाला या माणसाबद्दल काहीही माहित नाही. आमची मुलगी सरकारी बँकमध्ये नोकरी करीत होती. तिच्या लग्नासाठी आम्ही मुलगा शोधत होतो आणि अचानक ही क्रूर हत्या. ते म्हणाले, जर पोलिसांनी योग्य ती चौकशी केली नाही तर आरोपीला आमच्या हाती द्यावं. पोलिसांनी रवींद्रवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103A खून आणि 238A पुरावा नष्ट करत्या अंतर्गत गुन्हा दाखल केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी डोके आणि इतर बेपत्ता अवयव शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. तसेच ही हत्या रवींद्रने एकट्याने केली की त्यात कोणी सहकार्य केलं याचाही तपास सुरू आहे. हे प्रकरण 2022च्या श्रद्धा बालकर हत्येची आठवण करून देणार आहे. तिथेही आफ्ताब पुनावालाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचे तुकडे केले होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवले होते. आजही तो तुरुंगात आहे. आता प्रश्न असा आहे की एका नौदलातील तंत्रज्ञानाने इतकी क्रूर हत्या कशी केली? पैशाचा हा वाद थेट हत्येपर्यंत कसा पोहोचला आणि हत्या केल्यानंतरही मृत्यूदेहाचे तुकडे करण्याची क्रूरता तो कसा दाखवू शकतो? हा माणूस इतका निर्दयी कसा बनू शकतो? याचं उत्तर फ्रीजमध्ये सापडलेल्या तुकड्यांच्या तपासणीतून मिळणार आहे. रवींद्रला शिक्षा झाली पाहिजे. खून करण्यापूर्वी डिलिव्हरी वरून चाकू मागवण्याची मानसिकता आणि माणसाच्या शरीराचे इतक्या क्रूरपणे तुकडे करणाऱ्याला काय शिक्षा झाली पाहिजे? तुमचे याबद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.